नमस्कार मित्रांनो, YT शिवांश माळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आंबे पाडण्यासाठी आलेलो आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही गावठी आंबे तर आपण पाडणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. बघा भरपूर आंबे आहे या ठिकाणी. पाडा बरं, पाडा रे. पडले बा आंबे, तीन पडले डायरेक्ट. हे बघा पडले का? हे बघा आंबे पाडले भरपूर. पिकेले का? उचलू दे वाले. नाही ओके पडलं बा. हे बघू शकता तुम्ही आंबे पडले का? तो काय तिकडं पुढे आहे ना. चार खाली असं पिकलेत का नाही अजून? नाही ना, खाली भरपूर साखा वाटू राहिले. काय विषय झाडाचं काय पाणी कोणते? अरे पिकेल भेटला. हे बघा गावठी आंबे. बघू आपण क्वालिटी कशी. रवी वगैरे क्वालिटी विचारा कशी आंब्यांची. क्वालिटी सांगा आंब्याची कशी. कसं आहे आंबा? मस्त मस्त. आंबट आहे का गोड आहे? गोड आहे. गोड आहे का? आंबा आहे गोड आंबट. मिरची आहे का? मग ही बघू शकता तुम्ही मिरची. माझा आग आहे गोडच असणार. तो कापाय लागल. दगड हा माझा वाला फोटो टाकला. पहिले ते सत्यापन ॲप ओपन करा. ते जर ओपन नाही व्हायला लागलं मग ते आधारची एक लिंक टाकलेली ना ती इन्स्टॉल करून मग तेव्हा हे ॲप ओपन होत. आंबट ना ती तिकडं ते बाया पाडीत होत आंबे. बाया ते तिकडं हं? तिकडे दाखव दादा. हो पिकेले का? मग पिकेल डायरेक्ट. हा एकच नंबर. जाय समोर जाय. तिकडं खाली होते. खाली जायचं का? ते बाया पाडीत होते. चला ना जाऊ सोडा चढायला. तेव्हा त्या बाया तिकडे पाडीत चाल ना त्यांच्याकडे. तिकडे गोडा आंबा असं शिक. ते काय ते विकायच आणून जाय त्यांनी. चले रवी बाय धर. चले आहे का? पाडला. त्यांना दाखव ना इकडे. हाय गाईज, आम्ही इथे आंबे कापायला आलतो. म्हणजे आंबे कुडायला आलतो. आता इकडे कापून खाऊ राहिले. चालू जा. आंबट आहे का? खोबरं आंबट आहे, आंबट आहे. आंबट आहे का? लोणच्याला बरे असं. तो लॉन्चात अरे कसं आंबट आहे का? चला. गावाकडील आंबे पाडण्याची धमाल मस्ती. उन्हाळा आणि गावाकडची ओढ. उन्हाळ्याचा महिना सुरू झाला की शहरात राहणाऱ्या प्रत्येकाचे मन गावाकडे धाव घेऊ लागते. पूर्वकडच्या जंगलातून दूर विस्तीर्ण शेतशिवारात आणि थंडगार सावली देणाऱ्या झाडाखाली जाण्याची तीव्र इच्छा होते. या ओढीची सर्वात मोठे कारण म्हणजे
गावाकडची उन्हाळ्याची सुट्टी आणि त्या सुट्टीत मिळणारा फळांचा राजा म्हणजे आंबा. गावाकडे आंब्याचा हंगाम सुरू झाला की लहानपणापासून मोठापर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसू लागतो. शहरात विकत मिळणारे आंबे आणि गावाकडे स्वतः झाडावरून पाडून खाल्लेले आंबे यात जमीन आसमानाचा फरक असतो. आमराईतील रम्य वातावरण. गावाकडे गेल्यावर पहिली वारी होते ती आमराईची. आंब्यांची बाग. दुपारचे कडक उन्हात जेव्हा सगळीकडे शांतता असते तेव्हा गाडीत बसून आपण आंबे तोडण्यासाठी चोरून आंबे खाण्याची ती थरारक मजा. गावाकडचे स्वतःच्या झाडापेक्षा दुसऱ्याच्याच शेताच्या किंवा शेजाऱ्याच्या बागेतील आंबे चोरून पाडण्याचा एक वेगळाच थ्रिल असतो. दुपारचे घरचे सगळे झोपले की मित्रांची टोळी हळूच बाहेर पडत. बागेचे मालक लांबून येताना दिसला की पळा पळा रे राखणदार आला असा ओरडत चप्पल हातात घेऊन पळताना होणारी धाकधूक आणि हसून हीच खरी बालपणाची श्रीमंती आहे. पकडले गेले तरी मिळणार याची भीती असते, पण तरीही ती चोरी करण्याची मजा काही वेगळीच असते. कैऱ्या आणि पाड. निसर्गाचा आस्वाद. झाडावरून पडलेल्या कैऱ्या गोळा करून झाडाखाली बसून खिशातून काढलेली तिखट मीठ लावून खाताना तोंडाला सुटणारे पाणी हा अनुभव प्रत्येकाच्या जिभेवर कायम रेंगाळत राहतो. तसेच आंबे झाडावरचे पिवळे होऊ लागतात, ज्याला आपण पाडा लागणे असे म्हणतो. तो आंबा शोधणे म्हणजे एखाद्या खजिना शोधण्यासारखा असतो. हा पाडाचा आंबा नैसर्गिक पिकलेला असल्यामुळे अत्यंत गोड आणि रसाळ असतो. तो हाताने दाबून मऊ करून चोखून खाण्याची मजा थोर आहे. आंबा गोळा करणे आणि घरी आणणे. दिवसभराच्या मस्तीनंतर शर्टाची जोडी करून किंवा गोणपाटात आंबे गोळा केले जातात. घरी जाताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आंबे जिंकल्याचा एक वेगळाच अभिमान असतो. घरी आल्यावर आंबे थंड पाटात किंवा अडी पेट्यांमध्ये घालण्यासाठी ठेवले जातात. घरातल्या आजी आजोबांना ते आंबे दाखवून आज मी एवढे आंबे पाडले असे सांगता मुलांवर अभिमान भरून येतो. आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल व कॉम्प्युटर आणि व्हिडिओ गेममध्ये व्यस्त झाली आहेत. अशा काळात गावाकडील आंबे पाडण्याची धमाल दाखवणारा व्हिडिओ फक्त मनोरंजन करत नाही, तर आपल्या मातीशी आणि बालपणाशी जोडतात. हा व्हिडिओ पाहताना प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जुन्या आठवणी ताज्या होतात. गावाकडचे ते साधे जीवन, ती निखळ मैत्री आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळालेला तो आनंद पैशाने कधीच विकत घेता येत नाही. म्हणूनच गावाकडची ही संस्कृती आणि ही धमाल मस्ती आपण जपली पाहिजे आणि पुढच्या पिढीलाही दाखवली पाहिजे. हे बघू शकता तुम्ही आंबे कसे पद्धतीने तोडले जातात. झाडावर चढून आंबे तोडले जातात. तसेच अतिशय निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आपणास बघण्यास मिळते. जंगलात जाऊन आंबे तोडण्याची मजा ही काही वेगळीच असते. स्वतः झाडावर चढून आंबे तोडणे हे प्रत्येकाला जमत नाही, तर काही जण दगडाने आंबे पाडतात. हे बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर असे आंबे या ठिकाणी आपण पाडलेले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघू शकता जंगलात जाऊन स्वतः आंबे तोडणे हे वेगळीच मजा असते. मित्रांसोबत आंबे पाडणे हे आजच्या नव्या पिढीला जमणार नाही.
आजची पिढी यादा तुम्ही मोबाईलमध्ये किती भारी व्यस्त दिसते. राहते जास्तीत जास्त, त्यामुळे हा आनंद फक्त 90चे मुलांना जमलेला आहे. हे बघा तुम्ही, अतिशय आंबे पाडण्याची वेगवेगळी पद्धत या ठिकाणी आपल्याला गावकऱ्यांकडून पाहण्यास मिळते. या ठिकाणी लोणच्याला आंबे पाडण्यासाठी या ठिकाणी काही परिवार आलेले आहे. ते कशा पद्धतीने आंबे तोडतात ते आपण बघूया. हे बघू शकता तुम्ही, त्यांनी एक शॉल आणले, शॉलमध्ये ते आंबे तोडले की ते त्याच्यात टिपतात. बघू शकता, याच्यामुळं आंबे खाली पडले तरी फुटत नाही, मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही. अशा पद्धतीने खेडेगावात आंबे गोळा केले जातात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट